नमस्कार मित्रांनो, मी एम.के. जाधव. ओबीसीच्या नेत्यामुळेच ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झालाय आणि त्या संदर्भातली काय नेमकी अपडेट आपण ते माहिती प्रयत्न करू. आपण सध्या आळंदीच्या वारीवरती आहोत, प्रवासामध्ये आहोत. सध्या आपण आळंदीमध्ये आहोत आणि ज्या वारीच्या ट्रकमध्ये आपण प्रवास करतोय त्या ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलो, त्यामुळे थोडंसं लोकेशन इकडे तिकडे कपडे वगैरे दिसत आहेत. आपली स्वतःची दिंडी असते श्री राधाकृष्ण देवस्थान नावानं, आणि त्यामुळं आपण आता हे पूर्ण महिनाभर पूर्वीची वारीचा प्रवास आहे 18 जुलैपर्यंतचा, तिथपर्यंत आपण आता असंच वारीमध्ये असणार आहोत. त्यामुळं लोकेशन वगैरे जरा गर्दी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर ओबीसी नेत्यामुळं ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण कसं झालाय, तर बघा काय होऊ लागलंय. ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षण टिकण्यासाठी मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नये, आणि जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. या सर्व वादामध्ये आता या स्थितीमध्ये जून 2024 मध्ये प्रकरण इथपर्यंत येऊन थांबले की लक्ष्मण हाके वगैरे उपोषणाला बसले. मातुरी गावामध्ये जरांगे पाटलांच्या गावामध्ये मराठा ओबीसी बांधवामध्ये दगडफेक झाली आणि महाराष्ट्रामध्ये एक जातीय दंगल उसळेल असं वातावरण तयार होते. आता असंही बोललं जातं की या पाठीमागं ओबीसी नेत्यांचं जाणीवपूर्वक एक षडयंत्र आहे की ज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणातला वाद उफाळावा. काही लोकांचे जीव गेले तर गेले, काय हरकत नाही, परंतु त्यामुळं दोन समाज वेगवेगळे होतील. एक साईडला मराठा एक खट्टा होऊन जाईल, पण दुसऱ्या बाजूला ओबीसी एक खट्टा होईल. तो ओबीसी जो मतदार आहे तो एक खट्टा मतदार तो आपल्याला भेटला पाहिजे असं त्यांचं गणित आहे. त्यामुळे जाती दंगली भडकण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं बोललं जाते. जरांगे पाटलांचंही आपण असं म्हणू शकतो की जर राजकारणामध्ये असेल तर मराठा समाज एक खट्टा मतदान करेल लोकसभेला जायला. परंतु मराठा समाजाकडून किंवा जरांगे पाटलाकडून बहुतांशी जातीवाचक किंवा दोन जातीमध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलं वातावरण अजून तरी तयार केलं गेलंय असं दिसलं नाही. आणि मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये ओबीसी मधून आरक्षण नकोस अशा पद्धतीनं सरकारवरती ओबीसी नेत्यांचा दबाव वाढलेला आहे. आणि त्यामुळे सरकारनं त्यांना लिखी दिलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता शेवटी जीआरची भाषा असते, कसा धक्का लागू देणार नाही, कसा लागू दिला नाही हे स्पष्टीकरण सांगतील. नेमकं आता ते मराठा समाजाला आरक्षण देतात किंवा सगळ्या सोयीचा कायदा पास करतात नाही करतात त्याला आणखी वेळ आहे. 13 तारखेपर्यंत तिची वाट पाहावं लागेल. परंतु ह्या सगळ्या गोंधळामध्ये जरांगे पाटलांनी आपली भूमिका मांडली की जर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर मी ओबीसी आरक्षण त्याच्या विरोधामध्ये मंडल आयोगाच्या विरोधामध्ये आम्ही आव्हान देऊ, किंवा त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला अशी मला परिस्थिती आहे. म्हणजे जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर मराठा समाज काय करणार नाही. मराठा समाज जर ओबीसी मध्ये नसेल तर मराठा समाजाकडून ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज केलं जाईल आणि त्यामुळं एक मोठा धोका ओबीसी आरक्षण निर्माण झाला आहे. आपण म्हणलं की ओबीसीमुळेच हे आरक्षण धोक्यात आले, तर ते अशा पद्धतीने आलेलं आहे की ओबीसीचे नेते मराठा समाजाला टार्गेट करतात, पण उद्या मराठा समाजाचे काही नेते असतील किंवा काही कार्यकर्ते असतील ते ओबीसीला निश्चितपणे टार्गेट करतील आणि धोका निर्माण होईल. मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की मंडल आयोगाला चॅलेंज करता येत नाही आणि ओबीसी आरक्षणाला धोका नाही. त्या ओबीसी बांधवांना मला हे सांगायचं, तुम्ही तुमच्या नेत्यांना हा प्रश्न विचारून बघा की 2019-20 असं काहीतरी ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते उठलेलं आहे. तिथपर्यंत राजकीय आरक्षण होतं, नंतरच्या काळामध्ये राजकीय आरक्षण उठलं ते परत मिळू शकलं नाही. कोर्टाने सांगितलं की ओबीसीला राजकीय आरक्षण देऊ शकत नाही. कारण काय, असंच कोणीतरी याचिका दाखल केली आणि कोर्टाने सांगितलं की ओबीसी समाजाचा जो काही इम्पेरिकल डाटा आहे सध्याचा उपलब्ध असलेला तो द्यावा, आणि तो डाटा सरकार कोर्टाला देऊ शकलं नाही. आणि त्यामुळं ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण संपुष्टामध्ये आलं. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की राजकीय आरक्षण देऊ शकत नाही. उद्या ओबीसीच्या विरोधामध्ये जर ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना म्हणा कोणत्या नेत्यांना म्हणा जर आव्हान दिलं तर परत एक वेळेस कोर्ट हा इम्पेरिकल डाटा मागेल, आणि त्यावेळेला ओबीसीचा हा इम्पेरिकल डाटा म्हणजे बेस जो लागतोय की ही जात मागास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जो जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ह्याच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ते देऊ शकणार नाहीत, आणि त्यामुळे कोर्टातून लिगली हे आरक्षण खारिज होऊ शकते. आता ओबीसीने ते काय म्हणतायत की जरांगे अज्ञानी आहे,
जयला काय कळतंय, मग त्यांची जी काही खाल्ली समाजामधले काही बरेच बांधव आहेत त्यांना आपल्याला त्याचं खरं वाटतं. त्यांनी अभ्यास करून बघावा की ज्यावेळेस हे लोक आरोप प्रत्यारोप करतात एकमेकावरती, त्यावेळेस त्या प्रश्नाच्या उत्तराला कुठलीच लिंक नसते, कुठला आधार नसतो. एखाद्या विशिष्ट प्रश्नाचं उत्तर एक विशिष्ट प्रकारचं असलं पाहिजे, ती सोडून बाकी काहीतरी बोलायचं, फक्त आरोप करायचे, आरतुरी भाषा वापरायची दोन्ही बाजूनं, आणि मग वेळ पुढे निघून जाते. त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत की खरंच ह्या आरक्षणाला धोका आहे का, हे मात्र कोणी सांगत नाही. ओबीसी नेते म्हणतात की धोका नाही, जरांग्याला अक्कल नाही, जरांग्याला कळत नाही, अशा पद्धतीची भाषा ते करतायत. परंतु ज्या पद्धतीनं मराठा समाजाकडून सांगितलं जातंय की आमच्याकडून नाविलाजानं जर आमच्यावर अन्याय होणार असेल तर आम्हाला आव्हान द्यावं लागेल, आणि आव्हान दिल्याच्यानंतर काय होऊ शकतंय याचा अभ्यास कोणीच केला तयार नाही. निश्चितपणे ओबीसी आरक्षण उद्या उठेल. मला पर्सनली असं म्हणायचं आहे की एक वेळेस ओबीसी आरक्षण उठून गेल्याच्या नंतर समजा एक 8-15 दिवस महाराष्ट्रामध्ये दंगली उसळतील, ओबीसी समाज मराठ्यावरती येईल, मराठा समाज ओबीसीच्या अंगावरती जातील, काही लोकांचा मार लागेल, काही यांची जीव जातील, ह्या सगळ्या गोष्टी होतील, एका दिवशी महाराष्ट्र शांत होईल. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे गेलेलं ओबीसी आरक्षण परत मिळणार आहे का? नाही मिळू शकत. त्यापेक्षा मी तरी अनेक जण म्हणत असतील, पण मी तर वारंवार अगदी 7-8 महिन्यापासून सांगतोय, माझं असं मत आहे की ओबीसी समाजानं सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसी मध्ये येऊ द्या, हरकत नाही, मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या, परंतु ही 19% मर्यादा वाढून 29% घेऊन जावा, आणि 10% जे वरचे वाढणार त्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा म्हणून किंवा त्यांची वेगळी कॅटेगरीशन करून त्यांना वेगळं 10% आरक्षण द्या, ओबीसी मध्ये घ्यायला हरकत नाही. अशी भूमिका वाढली तर सरकारवरती दोन्ही बाजूने दबाव वाढेल आणि सरकार ही 50% कॅप उठवेल. परंतु ते कुणालाही सोपा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम कोणालाही यशस्वी होऊ द्यायचा नाही, कारण का हे जो राजकारण संपणार आहे. जर सगळ्या जाती एक झाल्या, सर्वजण गुन्ह्या गोविंदांना नांदू लागले तर राजकारण्याचं फावणार नाही. आज तोडाफोडाने राज्य करा ही जी इंग्रजांची नीती होती ती नीती आज वापरली जाते. त्यामुळं आपापसामध्ये जे काही वैर निर्माण होणार आहे, आपापसामध्ये जे काही दुश्मनी तयार होणार आहे, ही आपण लक्षामध्ये घ्यावी. दुश्मनी तयार होऊ द्या, परंतु जर आपण जो मुद्दा मांडतोय तो शेवटाला जाणार असेल तर हरकत नाही, तुम्ही ते करू शकता. शेवटी काय होणार निष्पन्न की मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाण्या वाचून कोणीही रोखू शकत नाही, कारण संवैधानिक आरक्षण जसं संवैधानिक असतंय तसं वैधानिक आरक्षण सुद्धा असते. SC ST ह्या 2 आरक्षणाला कोणी चॅलेंज करू शकत नाही, परंतु ओबीसी आरक्षण याला धोका निर्माण होऊ शकतो. ओबीसीचे नेते ओबीसी जनतेला जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. धक्का लागतो, बिलकुल लागतो. सुज्ञ ओबीसी बांधवांनी ह्या गोष्टीचं भान ठेवावं, नेत्याला सांगावं, आणि यातून काही वेगळ्या पद्धतीने मार्ग काढता येतो का ते पाहावं, तर हा संघर्ष टळू शकतो आणि दोन्ही समाजाला न्याय पण मिळू शकतो. या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.